नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिलांनी येथे अर्ज भरले आहे. तर मित्रांनो, येथे ज्या महिलांनी येथे अर्ज भरलेले आहेत त्या महिलांचे येथे अर्ज अप्रूव्हल होत आहे व काही महिलांची चुक्या असल्या तर त्या महिलांचे येथे अर्ज रिजेक्टसुद्धा येथे करण्यात येत आहे. परंतु मित्रांनो, येथे ज्या महिलांचे अर्ज येथे रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी पुन्हा येथे माहिती दुरुस्त करून पुन्हा येथे फॉर्म तुम्ही पुन्हा येथे सबमिट करू शकता. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांनी येथे डॉक्युमेंटमध्ये ज्या बँकेचे पासबुक दिलेले आहे. तर मित्रांनो, बऱ्याचशा महिलांचे असे आहे की एका महिलांचे 2 किंवा 3 वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते असते. तर मित्रांनो, ज्या योजनेमध्ये ज्या बँकेचे खाते नंबर दिलेला आहे मित्रांनो, असे होत नाही की त्याच नंबरवरती माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ शकता. तर मित्रांनो, दुसऱ्या बँकेच्या पासबुकवर सुद्धा येते लाडकी बहीणचे 3,000 रुपये तुमचे येऊ शकतात. कारण मित्रांनो, हे पैसे DBTच्या माध्यमातून येत आहे. DBT म्हणजे तर मित्रांनो, येथे DBT म्हणजे आधार कार्डला तुमची बँक लिंक असेल त्याच माध्यमात हे पैसे जाणार आहे. तर मित्रांनो, ज्या महिलांचे पैसे तुम्ही जे बँक खाते दिले असेल त्या बँकेत नसून दुसऱ्या बँकेत आले तर महिला बोलतील की वा मी ही बँक दिली पण पैसे दुसऱ्या बँकेत आले. तर मित्रांनो, ही पैसे नेमके DBTच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मित्रांनो, एवढी महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही ज्या बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक केलेले असेल ते कशा पद्धतीने शोधू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. तर मित्रांनो, येथे गुगलमध्ये आल्यानंतर येथे गुगलमध्ये आपण येथे यामध्ये सर्च करावे माय आधार यावर आपण क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, असा इंटरफेस आपल्याला येथे दिसून येईल. सुरुवातीला माय आधार येथे वेबसाईट आहे, यावर आपण येथे क्लिक करावे. तर मित्रांनो, येथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस आपल्याला येथे दिसून येईल. तर यावर आपण या 3 लाईनवर यावर आपण क्लिक करावे. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की यामध्ये आधार सर्व्हिस यावर आपण क्लिक करावे. आधार सर्व्हिस यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा पुन्हा येता आपल्याला येथे इंटरफेस दिसून येईल. यामध्ये आपण येथे पुन्हा येथे स्क्रोल करावे. खाली केल्यानंतर येथे तुम्ही बघू शकता आधार लिंकिंग स्टेटस यावर आपण क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा येथे आपल्याला असा इंटरफेस येथे दिसून येईल. यामध्ये खाली बघा मित्रांनो, इथं तुम्हाला येथे डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार असे येथे ऑप्शन येत आहे. व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर. तर यामध्ये खाली मित्रांनो येथे तुम्हाला बघू शकता येथे बँक सीडिंग स्टेटस यावर आपण क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो यामध्ये तुमचा आधार नंबर येथे तुम्ही येथे टाकू शकता. तर मित्रांनो येथे आपला येथे आधार नंबर टाकल्यानंतर येथे तुम्ही येथे खाली बघू शकता तुम्हाला येथे इंटर कॅप्चा यामध्ये आपला येथे कॅप्चा तुम्ही येथे टाकू शकता. बघा मित्रांनो, येथे कॅप्चा दिलेला असतो, हा असा कॅप्चा येथे इंटर कॅप्चामध्ये येथे आपण टाकावे. तर मित्रांनो, आपल्याला जर येथे कॅप्चा समजत नसेल तर आपण येथे पुन्हा यावर आपण क्लिक करावे. कॅप्चा येथे चेंज होऊ शकतो. तर येथे तुम्ही कॅप्चा टाकू शकता. तर मित्रांनो, येथे कॅप्चा टाकल्यानंतर लॉग विथ OTP यावर आपण येथे क्लिक करावे. तर मित्रांनो, थोड्या वेळात आपल्याला येथे OTP येईल. तर मित्रांनो, येथे OTP आलेला आहे. तर मित्रांनो, येथे OTP टाकल्यानंतर लॉग इन यावर आपण क्लिक करावे. तर बघा मित्रांनो, असा इंटरफेस आपल्याला येथे दिसून येईल. तर यामध्ये तुम्ही बघू शकता येथे टिक केलेली आहे, म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे तुमचा आधार नंबर दिलेला आहे, त्यामध्ये तुमच्या बँकेचे नाव दिलेले आहे. ज्या आधार कार्डला बँक तुमची लिंक केलेली आहे त्या बँकेचे नाव येथे दिसत आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो बँक सीडिंग स्टेटस. तर मित्रांनो, येथे ॲक्टिव्ह दिलेली आहे. तर जर तुमचं जी बँक आधार कार्डला लिंक केलेली असेल
तर त्यामध्ये ते तुम्हाला ॲक्टिव्ह दिसते, नसेल केली तर इनॲक्टिव्ह दिसते. तर मित्रांनो बघा यामध्ये डेटसुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आधार कार्डला कोणची बँक लिंक केलेली आहे ते तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अशीच व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील. तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.